झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरूच, सूत्रांची माहिती. शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे. सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी समर्थन दिलं, शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंचं माहित नाही पण मी तर शपथ घेणार. उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवारांचा मिश्किल टोला, तर दादांनी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव, शिंदेंचं प्रत्युत्तर. आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी 6 माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे यांचा समावेश. आज महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात होणार. शपथविधीनंतर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता. शिंदे फडणवीसांमध्ये संध्याकाळी वर्षावर जवळपास पाऊण तास बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात. मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है. देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले सर्वांचे आभार. 2019 साली आपल्याला मिळालेल्या जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्यावेळी जनतेसोबत एका प्रकारे बेईमानी करण्यात आली. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. महायुतीचं सरकार 5 वर्ष टिकेल असे नक्षत्र आणि मुहूर्त. महंत सुधीरदास महाराजांची प्रतिक्रिया. मंत्रिपदासाठी चढाओढ असली तरी सगळ्या नेत्यांची कुंडली लाभदायक असल्याचं वक्तव्य. आजच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर, झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार. फडणवीस यांच्यासह अजित पवार, शिंदे गटातील नेत्यांसाठी खास पगडी बनवली. 7 आणि 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी मुंबईच्या विधान भवनात पार पडणार. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवड आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक. फडणवीसांच्या भेटीसाठी काल सागर बंगल्यावर अनेक नेत्यांची हजेरी. राहुल नार्वेकर, तानाजी सावंत, रामदास आठवलेंसह अनेकांनी फडणवीसांची भेट घेतली. गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल पटोलेंकडून फडणवीसांना शुभेच्छा. मात्र लोकशाही नसेल तर गटनेता कसा राहणार म्हणत लगावला टोला. पटोलेंकडून मतदानाबाबतही प्रश्न उपस्थित. देवेंद्र फडणवीसांना शपथविधीसाठी मनोज जरांगेंकडून शुभेच्छा. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील तर आम्हाला एक आमदार आणि मंत्रिपद हवं असल्याची शहांकडे मागणी. रामदास आठवलेंची मागणी. फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, त्यांना शुभेच्छा. शिरसाटांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत, मात्र शिंदेंना गृहमंत्रीपद मिळेल, शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. आमची विनंती आहे की एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात असावं. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असावेत. उदय सामंतांची भूमिका. एकनाथ शिंदे अडून बसणारे नेते नाहीत, ते नाराज नाही. शिंदेंच्या मार्गदर्शनाची, सहकार्याची महायुतीला गरज. आठवलेंची प्रतिक्रिया. माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीत होतो तर कुणाला भेटण्यासाठी गेलो नाही. अजित पवारांकडून एकट्यानं दिल्लीला जाण्यावरून खुलासा. बॅलेटवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार. भाजपनं आयोगाकडून बॅलेटवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. नाना पटोलेंचा भाजपला थेट आव्हान. हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार खोडून काढा. मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. मातोश्रीवर माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांचा मान सन्मान आणखी वाढला असता. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केली. रामदास आठवलेंचं वक्तव्य. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि विनोद तावडे आझाद मैदानावर पाहणी करणार. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. शिवसेना पदाधिकाऱ्यांना शपथविधीची तयारी करण्याचे आदेश. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याणमधून बसचं नियोजन करण्याचे आदेश. मोदींच्या उपस्थितीत फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. नागपूर मुंबई विमानाचं तिकीट महागलं. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं तिकिटाचे दर 20,000पर्यंत पोहोचले. फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नागपुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष. फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेरून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त. अमरावती, नाशिक आणि ठाण्यातही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्याने लाडू वाटून आनंद साजरा. भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड झाल्यानंतर पुण्यातील अलका चौकात जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला.
दादा गटाचे आमदार दत्तात्रय भरणेंचा पोलीस संरक्षण स्वीकारण्यास नकार. इंदापूरची जनताच माझं सुरक्षा कवच, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी बीएमसीकडून नागरी सेवा सुविधा उपलब्ध. परिसरात स्वच्छता, आरोग्यासह सुरक्षेची विशेष खबरदारी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता अनेक सुविधा उपलब्ध. पालिकेकडून विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधांची उपलब्धता. राज्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती. वांद्रे कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 7,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला सरासरी 4,500 ते 6,100 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्ह्यात लसणाची आवक घटल्यानं दरांमध्ये वाढ. बाजारपेठेत लसणाची 400 रुपये किलोनं विक्री. नंदुरबार जिल्ह्यात कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. कापूस घरातच साठवून ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. योग्य भावानं कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लाखलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता. पेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. जळगावच्या जानवे येथील तरुणी भाग्यश्री पाटील दुचाकीवर गावागावात जाऊन करते दूध संकलन. 80 लिटर दूध धुळे अमळनेरला विक्रीसाठी नेत वडिलांच्या व्यवसायाला हातभार. जळगावात 4,68,093 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार, तर 3,33,714 विद्यार्थ्यांचं कार्ड अद्याप प्रलंबित. सांगलीत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडेंचा क्रांती अग्रणी पुरस्कारानं सन्मान. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाला 2 दिवसांपासून टाळे. 2.5 वर्षांचं भाडं थकल्यानं जागेचे मालक महावीर रोकडेंनी टाळे ठोकले. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.